एखाद्या माणसाला काय झालं बघा, खूप डोकं दुखू लागलं, काय पोट दुखू लागलं, जरी तुम्ही डॉक्टरकडे गेलात ते म्हणतात पहिल्यांदा ही गोळी घ्या, पण म्हणतात लागू व्हायला 2.5-3 तास लागतात. नाही महाराज, डॉक्टर साहेब फार त्रास आहे, मग इंजेक्शन घ्या, तरी 1 अर्धा तास लागतो लागू व्हायला. इथं तसं नाही, घेतल्याबरोबर घेताची, प्रसाद घेताची, ची हा शब्द वापरला म्हणजे तातडी आहे. कारण प्रसादाला पात्र होणं हीच पहिली अवस्था अवघड आहे. गुरु मिळणं अवघड आहे, पात्र होणं अवघड आहे, प्रसाद मिळणंच अवघड आहे. मिळाल्यावर मात्र वेळ नाही महाराज. प्रसाद घेताची स्वामीचा नाश होय षडरिपूचा. बघा इथं सुद्धा शब्द काय वापरला, नाश होय, आहे की नाही. कमी होय असं नाही, जास्त कमी नको, कारण कमी झालं तर पुन्हा जास्त कधी होईल सांगता येत नाही ना. नाश समूळच आमूलाग्र नाश होणं जाय. तर नाश होय षडरिपूचा. षड म्हणजे 6, रिपू म्हणजे वैरी, शत्रू. शत्रू 6च कसे हो, माणसाला तर जाता येता पावलाला शत्रू निर्माण होतात, आहे की नाही. जाता येता चालता बोलता कुठं शत्रुत्व निर्माण होईल काही सांगता येत नाही. परंतु बाहेरले शत्रू निर्माणही होतात, त्याचं शमनही होतं. परंतु आतले जे 6 शत्रू आहेत, काम, क्रोध, लोभ, मोह, दंभ आणि सगळ्याचा बाप अहंकार. एकला अहंकार त्यागिता त्यागिले सर्व, हे मनमत म्हणून सांगितले परमरश्यामध्ये. हा अहंकार सगळ्याचा बाप आहे. आणि हे 6 जे शत्रू आहेत ना, षडरिपू, हे आत दडलेले आहेत. हे आम्हाला आमच्या मूळ स्वरूपापासून, किंबहुना परमेश्वरापासून, किंबहुना परमार्थापासून दूर करतात.